Hello everyone, myself Gulab Thumre and welcome to the channel Edu on Tips. Okay, Edu on Tips. बघा पाठ्यमागच्या लेक्चरमध्ये जस्ट आपण इंट्रोडक्टरी लेक्चर बघितलं होतं, त्यामध्ये इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन बघितलं होतं. ओके, आता आजपासून ॲक्च्युअल लेक्चर स्टार्ट होतं. दॅट इज द मेंडेल्स फर्स्ट लेक्चर इज द मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स. ओके, मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स. ओके, लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेक्चर. पण या लेक्चरच्या अगोदर एक किंवा राहू दे मग किंवा सपोज टी, दिस इज टी फॉर एक सपोज ह्याच्यासाठी सांगतो की दिस इज टी फॉर टॉल. हे येणारच आहे पुढं, परंतु सध्या सांगतो दिस इज टी फॉर टॉल अँड दिस इज टी, दिस स्मॉल टी इज फॉर डॉर्फ, म्हणजे शॉर्ट प्लांटसाठी. ओके, डॉर्फ. ओके, जर सपोज हे असं आलं, हे टी टी, दिस इज टॉल. ओके, ह्याचा रिझल्ट जो होणार ॲक्च्युअल टॉल होणार. पण हे जर सपोज हे टी टी आलं, ओके, आणि ह्यात डॉमिनंट हे जे आहे ना, हे टी ह्याच्यावरती डॉमिनंट करतं, ह्याच्यावरती ह्या टीवरती डॉमिनंट करतं. सो ह्याचा रिझल्ट जो येतो ना, ह्याचा रिझल्ट म्हणजे कोणते सपोज असं नाही की काय म्हणतात टी टी, म्हणजे ह्यातलं जे काय म्हणते डॉमिनंट कॅपिटल लेटर असणार, जे डॉमिनंट असेल ना, ते डॉमिनंटचा रिझल्ट भेटणार टी. म्हणजे सपोज ह्यातलं डॉमिनंट टी, सपोज आता सपोज हे एक डब्ल्यू टॉप कॅपिटल डब्ल्यू घेतलं आणि एक स्मॉल डब्ल्यू घेतलं, तर ह्यात जे रिझल्ट भेटणार ना, ह्यातला डॉमिनंट कोणता आहे, डब्ल्यू कॅपिटल देन डॉ. ओके, दॅट इज द रिझल्ट. आणि जर सपोज ह्यातलं स्मॉल टी जर घेतलं सपोज आपण ह्यातलं जर स्मॉल टी जर घेतला, स्मॉल टी जर घेतला ना, देन ह्याचा स्मॉल टी रिझल्ट भेटणार. ह्यात काय विषय नाही, परंतु इथं एवढं लक्षात ठेवायचं की जरी लक्षात राहील ठीक आहे, पण सपोज ह्या दिस इज वन टी अँड दिस इज वन टी, देन ह्याच्यामध्ये जो रिझल्ट येतो ना, दॅट इज टी टी. हा जिनोटायपिकली आहे, पण फिनोटायपिकली दिसताना जो आपल्याला दिसणार ना, दॅट इज स्मॉल टी दिसणार, सॉरी कॅपिटल टी दिसणार. ओके, म्हणजे जिनोटिपिकली हाय म्हणजे जीन्स लेवल आहे, परंतु आपल्याला दिसताना हा टी दिसणार. ओके, राईट. आणि जर हे इंटू हे जर केलं ना, देन ह्याचा काय विषय नाही, डायरेक्ट स्मॉल टी येते. इसका कोई हे टॉप कॅपिटलचा काय विषय नाही आणि स्मॉलचा पण क्वेश्चन नाही, फक्त कॅपिटल इंटू स्मॉल म्हणजे काय म्हणतात, जे डॉमिनंट इंटू हे जी कमी असते ना, दॅट इज रिसेसिव्ह. जर हे जर केलं ना, देन दॅट डॉमिनंट करणार. हे टी डॉमिनंट असते ना, ते डॉमिनंट करते. ओके, दॅट्स ऑल. हे एक शॉर्टमध्ये समजवायचं होतं. ओके, आता ॲक्च्युअल लेक्चर आपण स्टार्ट करूया. ओके, लेट स्टार्ट इट. काय म्हणतं आहे पहिल्या स्टार्टिंगला, जस्ट वन मिनिट. हां, इट वॉज ड्युरिंग मिड 19th century दॅट हेडवे वॉज मेड इन द अंडरस्टँडिंग ऑफ इनहेरिटन्स. म्हणजे तेव्हा इनहेरिटन्स हे करायला चालू केलं. ग्रेगर मेंडेल कंडक्टेड हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट्स ऑन गार्डन पीज फॉर 7 years. येस, कोण? मेंडेल ग्रेगर मेंडेलनं काय केलं, ग्रेगर मेंडेल कशावरती कंडक्टेड हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट्स ऑन गार्डन पीज. ओके, गार्डन पीज. किती इयर्ससाठी? 7 years. 7 YR. येस, किती ते किती? 1856 ते 1863. ओके, 1863. अँड प्रपोज्ड लॉज ऑफ इनहेरिटन्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि हिने काय दिलं, लॉज ऑफ इनहेरिटन्स, लॉज ऑफ INH. ओके, इनहेरिटन्स. ओके, इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. During Mendel's investigation into the inheritance pattern, it was first time that statistical and mathematical logic were applied. म्हणजे ग्रेगर मेंडेलनं पहिल्यांदा स्टॅटिस्टिकल आणि मॅथमॅटिकल काय म्हणतात ॲनालिसिस कोणी वापरलेलं, तर मेंडेलनं वापरलेलं फर्स्ट टाईम. दॅट इज इम्पॉर्टंट. फर्स्ट टाईम काय, स्टॅटिस्टिकल अँड मॅथमॅटिकल ॲनालिसिस. स्टॅटिस्टिकल अँड मॅथमॅटिकल. मॅथ यूज्ड. ओके, मॅथ यूज्ड. ओके, मॅथ किंवा मॅथ लॉजिक यूज्ड. मॅथ लॉजिक म्हणूया, लॉजिक यूज्ड.
लॉजिक यूज्ड, म्हणजे बायोलॉजीमध्ये मॅथमॅटिकल अँड स्टॅटिस्टिकल लॉजिक वापरलेलं. हिज एक्सपेरिमेंट हॅज हॅड लार्ज सॅपलिंग साईज विच हॅव ग्रेटर क्रेडिट टू द डाटा हे कलेक्टेड. म्हणजे त्याचे प्लस पॉईंट काय काय होते, त्याच्याकडे एक तर म्हणजे लार्ज सॅपलिंग साईज होते. ओके, हे हॅड लार्ज सॅपलिंग साईज, लार्ज सॅपलिंग साईज, लार्ज सॅपलिंग साईज, okay, large sapling size. Also, the confirmation of his inferences from experiment on successive generation of his test plants proved his results pointed to general rules of inheritance rather than being unsubstantiated ideas. ओके, म्हणजे त्यानं काय केला, जे रिझल्ट येतात ना, रिझल्ट आहेत ना, त्याचे रिझल्ट आहे ते रूल्स ऑफ इनहेरिटन्स म्हणून सांगितलं. हे जे रिझल्ट आहेत ना, जे रिझल्ट येतील ना, ते रिझल्ट रूल्स ऑफ इनहेरिटन्स म्हणून सांगितलं, रूल्स ऑफ इनहेरिटन्स आहे सांगितलं. ओके, मेंडल इन्व्हेस्टिगेटेड कॅरेक्टर्स इन गार्डन पी दॅट वेर मॅनिफेस्टेड टू अपोजिंग ट्रेट्स. म्हणजे त्यानं सपोज काय केलं माहिती आहे का, मेंडल इन्व्हेस्टिगेटेड कॅरेक्टर इन गार्डन दॅट वेर अपोजिंग ट्रेट्स. म्हणजे सपोज एक जर टॉल असेल तर दुसरा त्याच्या अपोजिट त्यानं काय घेतला, डॉर्फ. ओके, टॉल आणि डॉर्फ, म्हणजे एक उंच घेतला, एक डॉर्फ म्हणजे लहान. टॉल ऑर डॉर्फ प्लांट्स, येल्लो ऑर ग्रीन, म्हणजे दोन घेतला काय. ओके, येल्लो ग्रीन असं त्याने हे घेतला. ओके, काय म्हणतात त्याला, टू अपोजिंग ट्रेट्स. दिस अलाउड हिम टू सेटअप बेसिक फ्रेमवर्क रूल्स गव्हर्निंग इनहेरिटन्स विच वॉज एक्सपांडेड टू अकाउंट दिस डायव्हर्स नॅचरल ऑब्झर्वेशन्स अँड द कॉम्प्लेक्सिटी इनहेरिटन दे. ओके, हे घेतलं लिहायचं येतं, टू अपोजिंग ट्रेट्स, टू opposing traits. Okay, Mendel conducted such artificial pollination or cross pollination experiments using several true breeding pea lines. Okay, काय केला, मेंडेलनं कंडक्टेड सच आर्टिफिशियल और क्रॉस पॉलिनेशन एक्सपेरिमेंट. मेंडेलनं काय केला, कंडक्टेड क्रॉस पॉलिनेशन एक्सपेरिमेंट using true breeding line. A true breeding line is one that having undergone continuous self-pollination, okay, shows the stable trait inheritance and expression of several genes. Mendel selected 14 true breeding plant varieties. Yes, 14 true breeding pea varieties, true breeding pea plant varieties, pea plant varieties. ओके, म्हणजे 14 ट्रू हे अपोजिट हे केलेले काय म्हणतात, पेअर्स 7 पेअर्स होते. ओके, तसे 14 हे झालेले, परंतु 7 पेअर्समध्ये गणले. ओके, एक साइड 1 कॅरेक्टर विथ कॉन्ट्रास्टिंग ट्रेट. सम ऑफ द कॉन्ट्रास्टिंग ट्रेट्स सिलेक्टेड स्मूथ ऑर रिंकल्ड, येल्लो ग्रीन असं इन्फ्लॅमेटेड यस असं असे 14 हे केलेले. ओके, तर हे आपण ॲक्च्युली इथं नेक्स्ट ह्याच्यावरती जस्ट 1 मिनिट. सीड कल. ओके, तर डॉमिनंट आणि हां इथं दिलं आहे, आय थिंक हिअर वन इज गिवन, नॉट देर इज नॉट गिवन, हिअर इज गिवन. ओके, दिस इज हां कॅरेक्टर सीड शेप. आता हे लक्षात ठेवा, दिस इज इम्पॉर्टंट. सीड शेप काय असला पाहिजे, सीड शेप कसा असतो, एक तर राऊंड असतो किंवा कसा पण रिंकल्ड. शेप कसा राऊंड किंवा रिंकल्ड. मग राऊंड दिस इज द डॉमिनंट. ओके, आणि दिस इज द रिसेसिव्ह. आता ह्याच्यामध्ये जर काय म्हणतात क्रॉस केला, सपोज ह्याच्यामध्ये जर आपण क्रॉस केला तर ह्याच्यामध्ये डॉमिनंट कोण आहे, दिस इज राऊंड इज द डॉमिनंट, रिंकल इज द रिसेसिव्ह, राईट. मग ह्याच्यामध्ये जर क्रॉस केला ना तर हे डॉमिनंट होणार आणि हे शो करणार हे दोन्हीमध्ये. ओके, हे शो करणार. ओके, दिस इज द राऊंड, दिस इज द रिंकल्ड. सीड कलर कसा असणार, येल्लो ग्रीन, एकतर सीडचा कलर येल्लो असणार किंवा ग्रीन असणार. फ्लावर कलर कसा असणार, एकतर व्हायलेट किंवा व्हाईट. ओके, पॉड फुल आणि कन्स्ट्रिक्टेड, एकतर फुल असला पाहिजे किंवा कन्स्ट्रिक्टेड. पॉड कलर ग्रीन आणि येल्लो अगेन.
ओके. इथं दिस इज इम्पॉर्टंट. सीड कलर आणि पॉड कलरमध्ये बघायचं. पॉड कलर पहिल्यांदा कसं असतं, पहिल्या स्टार्टिंगला ग्रीन असतं, मग त्यानंतर एकदा का जसं होत जाते तसं मग एक म्हातार झालं म्हणतात माहिती का, सपोज ओल्ड झालं म्हणजे दॅट इज द काही दिवसानंतर येल्लो होते ना, मग दॅट इज द लक्षात ठेवायचं की पॉड कलर कसं असतो, पहिल्यांदा ग्रीन असते, परत येल्लो होते. म्हणजे स्टार्टिंगला डॉमिनंट जेव्हा असते तेव्हा ग्रीन असते, पुन्हा परत मग येल्लो होते. मग सीड कसं असते, अगोदर येल्लो असते परंतु पुन्हा ग्रीन होते, असं लक्षात ठेवा. आणि फ्लावर पोझिशन ॲक्झियल आणि टर्मिनल. स्टेम हाईट दॅट इज द टॉल डॉर्फ. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, आजच्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं आपण. पहिले आपले मेंडेल सर होते. ग्रेगर मेंडेल यांनी काय केलं माहिती आहे का, गार्डन पीवरती हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट केले. ओके, गार्डन पीवरती ऑलमोस्ट 7 इयर्स एक्सपेरिमेंट करत होते. 1856 ते 1863 आणि मग त्यांनी काय दिले, लॉज ऑफ इनहेरिटन्स दिले. ओके, आणि फर्स्ट टाइम झालेलं की म्हणजे बायोलॉजीमध्ये स्टॅटिस्टिकल आणि मॅथमॅटिकल लॉजिक बायोलॉजीमध्ये वापरलेलं. त्यामुळे ह्यांचे थोडेसे एक्सपेरिमेंट काय म्हणतात, एवढं जास्ती कोणी लक्ष वगैरे नाही दिलं ह्याच्यावर. आणि ह्यांचं एक प्लस पॉईंट हे होतं की ह्यांनी लार्ज सॅपलिंग साईज घ्यायची. ओके, आणि ह्यांनी याचे जे रिझल्ट वगैरे होते ना, ते रिझल्ट काय म्हणून केले, रूल ऑफ इनहेरिटन्स म्हणून हे केले. ओके, आणि ह्यांनी 2 अपोजिंग ट्रेड्स म्हणजे टॉल डॉर्फ, येल्लो ग्रीन येल्लो, फुल कन्स्ट्रिक्टेड, वायलेट व्हाईट असे 2 अपोजिंग ट्रेड्स घेतले. त्यामुळं स्टडी करायला थोडंसं इझी आहे. आणि असे 14 ट्रू ब्रीडिंग प्लांट व्हरायटीज घेतल्या. ओके, दॅट्स ऑल. ओके, काय होतं, पहिल्यांदा ग्रेगर जॉन मेंडेल गार्डन पीजवरती एक्सपेरिमेंट केला. 7 इयर्स एक्सपेरिमेंट, लॉज ऑफ इनहेरिटन्स, आणि फर्स्ट टाइम पहिल्यांदा कोणी बायोलॉजीमध्ये मॅथमॅटिक वगैरे वापरलेलं. ओके, आणि ह्याच्यावरती लार्ज सॅपलिंग साईज होते आणि रिझल्ट ह्यांचे जे रिझल्ट होते ना, रिझल्ट इनहेरिटन्स रूल्स ऑफ इनहेरिटन्स सांगितलं त्यांनी. आणि 2 अपोजिंग ट्रेड्स घेतले आणि असे किती होते, 14 घेतलेले. ओके, दॅट्स ऑल. ओके, थँक्यू सो मच. बाय.